रात्री 2:30 वाजता वरळीच्या आसपास हा अपघात झाला। ह्याच्यामध्ये राजेश शाह नावाचा शिवसेनेचा पदाधिकारी आणि त्याच्या मुलाने हा अपघात केला आणि हा अपघात करत असताना एक आमचे कोळी बांधव प्रदीप नौखा आणि त्यांच्या पत्नी या मासे घेण्यासाठी बंदराव चालत असताना रात्री त्यांच्या डोळ्या देखत या महिलेला 2-2.5 किलोमीटर ज्या पद्धतीने ह्या मुलांनी गाडीला अडकून ओढत नेलं, गंभीर घटना आहे। आणि याच्यामध्ये महिर नावाचा त्यांचा मुलगा आहे आणि रात्री अजून महिर त्या पोलिसांच्या ताब्यात नाहीये। म्हणजे याचा अर्थ की राजेश शाह ह्या मुलाला पाठीशी घालतायत। बाप सापडतो पण मुलगा सापडत नाही आणि मुलगा हा व्यसनाधीन होता आणि त्याला पोलीस स्टेशनला नेलं आणि त्याची मेडिकल केली तर त्याच्यामध्ये तो सापडला नाही पाहिजे। अशा पद्धतीने ह्या अपघातामध्ये चुकीच्या पद्धतीने हा तपास नेण्यासाठी किंवा पोलिसांनी हा तपास व्यवस्थित आणण्यासाठी त्या मुलाला अटक केली पाहिजे आणि मुलाला अटक केल्यानंतर त्यांनी केलेल्या रात्री 2:30 वाजता तो एका मॉलमधनं पबमधनं बाहेर आलाय आणि हा पब रात्री 2:30 वाजता चालू होता। म्हणजे याचा अर्थ की हा महाराष्ट्रामध्ये पब अजूनही नियमाच्या बाहेर चालतात। मागच्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे बोर्ड लागले की बुलडोजर बाबा आणि बुलडोजर बाबा म्हटल्यानंतर अनेक पब पाडले असे ते बोर्ड लागले होते, पण ते चित्र हे खोटं आहे। कारण वरळीमध्येच रात्री 2:30 वाजता पबमधनं मुलगा बाहेर पडतोय। म्हणजे याचा अर्थ की हे पब चालू आहेत आणि हे पब पोलिसांच्या आशीर्वादाखाली चालतात आणि राज्य उत्पादन शुल्काचे जे अधिकारी आहेत ते काय करतात हा महत्त्वाचा मुद्दा या महाराष्ट्रात चाललंय काय अशी म्हणण्याची परिस्थिती आलेली आहे। आणि गाडीवरचा लोगो आणि नंबर प्लेट ज्या पद्धतीने काढण्याचा प्रयत्न केलाय त्यांनाही अटक झाली पाहिजे। आणि ह्याच्यामध्ये आज दुपारी मी त्या वरळी पोलीस स्टेशनला जाणार आहे माझं इथलं कामकाज आटोपल्यानंतर आणि पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे की तो मुलगा का सापडत नाही आणि सापडत नसेल तर कारण काय आणि ह्याच्यामध्ये कोण तपासामध्ये मदत करतं त्यांना, त्या भागाचे पालकमंत्री काय करतात, त्यांनी अजून काय प्रेसशी बोलले नाहीत। आणि जर त्या मुलाला जर अटक झाली नाही तर याच्यामध्ये हा तपास चुकीच्या दिशेने जाईल, खऱ्या अर्थाने हा तपास होणार नाही तर त्या मुलाला ताबडतोब अटक करून मेडिकलला नेलं पाहिजे। ह्याच्यामध्ये राजेश शाह नावाचा जो शिवसेनेचा पदाधिकारी आहे त्याच्या मुलाने हा अपघात केलेला आहे आणि तो पबमधनं आलेला होता। म्हणजे याच्याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि याच्यामध्ये ज्या त्या भागाचे पदाधिकारी असतील त्यांनी लक्ष देऊन ताबडतोब याच्यावर कारवाई केली पाहिजे असं आमची मागणी आहे। कायदा हा फक्त सर्वसामान्यांसाठीच आहे का याची अंमलबजावणी होताना पाहायला मिळत नाहीये। 3 घटना घडतायत मात्र कुठलाही बोध सरकार यातून घेत नाही का असं वाटतं? ह्याच्यामध्ये पोलीस अधिकारी गृह खातं हे निव्वळ सत्ताधारी लोकांच्या बाजूने काम करते पोलीस खातं आणि याच्यामुळे सर्वसामान्यांना न्याय मिळेल का नाही ही शंका आहे। पण रस्त्यावर जनता आल्याशिवाय जनतेला न्याय मिळणार नाही हे आम्ही वारंवार सांगतोय। ह्या प्रकरणामध्ये ताबडतोब त्या मुलाला जर अटक केली नाही आम्ही तर आम्ही त्या ठिकाणी जाऊन लोकशाही पद्धतीने आमची बाजू त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला जाऊन मांडणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।